कमल ही गरीब विधवा आणि एक दलित स्त्री होती. काही काळापूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. तेव्हापासून तिने एकटीनेच आपल्या मुली तारा हिचे संगोपन केले होते. ती गावभर झाडू मारण्याचे काम करीत असे. तसेच गावातील दुर्गा मंदिराच्या बाहेरही झाडू मारण्याचे काम करीत असे. काही दिवसातच नवरात्री सुरू होणार होत्या. आई, यावेळी मीही नवरात्रीत पूजा करणार आहे आणि व्रत ठेवणार आहे. नवरात्रीचे व्रत खूप कठीण असतात मुली. तुला ते नीट करता येतील का? हो आई, मी ठरवले आहे. ठीक आहे, तर मीही तुझ्यासोबत यावेळी व्रत ठेवीन. अशा रीतीने आई मुलगी दोघींनी व्रत करण्याची तयारी सुरू केली. कमलने इकडून तिकडून थोडे पैसे जमवून पूजेचे सामान घेतले. आज नवरात्रीचा पहिला दिवस होता. तुला भूक तर लागली नाही ना मुली? लागली आहे आई, पण थोडी थोडीच. फक्त अशक्तपणा जाणवतो आहे. चल, आपण देवीचे दर्शन करून मग व्रताचा पारायण करू. दोघी आई मुलगी देवीला अर्पण करण्यासाठी थोडेसे फूल घेऊन मंदिरात जातात. त्या फुलाव्यतिरिक्त अर्पण करण्यास त्यांच्याजवळ काहीही नव्हते. मंदिरात प्रवेश करताच द्वारावरच पुजारी त्यांना फटकारतो. कुठे शिरत आहात? तुम्हाला माहिती नाही का, तुमच्या जातीवाल्यांना मंदिरात शिरण्यास मनाई आहे. पुजारीजी, मातेसाठी तर सगळेच लेकरं समान असतात. मग आमच्याची असा भेदभाव का केला जातो? आमचा प्रवेशच मंदिरात निषिद्ध का आहे? आमच्या बरोबरीस येणार? कोण आहेस रे तू? शतकानुशतकांच्या प्रथा मोडणारी. आपली जात विसरलीस वाटतं. पुजारीजी, माझ्या मुलीला देवीच्या चरणी हे फूल अर्पण करू द्या. तुझ्या मुलीच्या तोंडून आमचा धर्म भ्रष्ट करशील का? चुपचाप इथून निघून जा. अहो गावकऱ्यांनो, ही अछूत बाई मंदिरात देवी दर्शन घेण्यासाठी आली आहे. हाकलून द्या हिला, नाहीतर ही देवीचे मंदिरच अपवित्र करून टाकेन. तिथे जमलेले लोक त्यांना हाकलून लावतात, पण सगळ्यांच्या नजरेतून बचाव करून तारा हळूच मंदिराच्या द्वारावर आपली फुले अर्पण करते. दर्शन न झाल्यामुळे आई मुलगी दुखी मनाने घरी परततात. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुजारी मंदिर उघडतो तेव्हा त्याला दिसते की काल अर्पण केलेली सगळी फुले कोमेजलेली आहेत, पण द्वाराशी ठेवलेली फुले अजूनही ताजी आहेत. अरे आश्चर्य! मंदिर तर मी आताच उघडलं. कालची ही फुले कुठल्या भक्ताने अर्पण केलीत, ज्यात अजूनही ताजेपणा आहे? ही गोष्ट साऱ्या गावात पसरते. सगळेजण स्वतःला देवीचा खरा भक्त सिद्ध करू लागतात. ते सांगू लागतात की ही फुले त्यांनी अर्पण केली होती. सर्वात बेखबर कमल आणि तारा आपल्या भक्तीत मग्न होत्या. दोघीही खऱ्या मनाने मातेची पूजा करत होत्या. अशा रीतीने दिवस जात गेले आणि महाअष्टमीही आली. कमल आणि ताराने मातेला भोग लावण्यासाठी थोड्याशा पुऱ्या, चणे आणि हलवा बनवला. ही सर्व सामग्री तिने खूप मेहनतीने जमा केली होती. तारा, चल, व्रताच्या पारायणाचा वेळ झाला आहे. दोन्ही आई मुली जेवायला बसत होत्याच इतक्यात बाहेरून एखाद्या म्हाताऱ्या बाईचा आवाज येतो. अगं, कुणी या म्हातारीला थोडं खायला द्याल का? 2 दिवसांपासून काही खाल्लेलं नाही मी. तारा आणि तिची आई बाहेर बघतात. एकदम गरीब आणि म्हातारी बाई लाठीचा आधार घेत उभी होती. तिला पाहून त्यांच्या मनात दया येते. त्या आपलं सगळं जेवण त्या म्हातारीला खाऊ घालतात. म्हातारी जेवण करून तृप्त होते आणि त्यांना एक छोटीशी पोटली देत म्हणते, जा मुली, ही आपल्या पूजेच्या स्थानावर ठेव आणि ही विजयादशमीच्या दिवशीच उघड. मुली, जा, मातेश दर्शन करून या. तुमचे सारे सुख दुःख दूर होतील. आई मुली दोघी पुन्हा थोडीशी फुलं घेऊन घाबरत घाबरत मंदिरात पोहोचतात. अगं ये अच्युतबाई, तुम्ही दोघी पुन्हा इथे आलात? हे अच्युत असेच असतात, ज्यांना एकदा सांगितलेले कळत नाही.
पुजारीजी, मातेने कधीही येऊन आम्हाला थांबवलं नाही. तुमच्यासारखे धर्माचे ठेकेदारच आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखतात. मला एवढंच माहिती आहे की माता दरबारात सगळे समान असतात. तिच्या नजरेत कुणी लहान मोठं नसतं. आता तू मला पंडिताईन शिकवणार का? तो मंदिरात येतो आणि लोकांकडे पाहून म्हणतो, अरे बंधूंनो, बघा ही अछूत पुन्हा मंदिरात शिरायला आली आहे. देवीच्या मंदिराला अपवित्र करायच्या आतच हिला बाहेर काढा. सगळे लोक त्यांना तिथून हुसकावून लावू लागतात, जणू ते काही जनावरच असावेत. या गोंधळात ताराची फुलं मंदिराच्या प्रांगणात पडतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते बघतात की ताराची पडलेली फुलं अजूनही ताजी आहेत. असं दिसतंय की ही आई मुली नक्कीच काही डायन किंवा जादू टोनेवाली आहेत. यांच्याचमुळे मंदिरावर जादू झाली. बंधूंनो, यांना पकडून इथे आणावं लागेल. त्यांचा निकाल इथेच देवी समोर लागेल. लोक दोन्ही आई मुलीला पकडून मंदिरात आणतात. खरं खरं सांगा, तुम्ही इथे काय जादू केली आहे? आम्ही इथे इतक्या भक्तीने मातेला पूजा करतो. आमची फुलं तर कोमेजून जातात आणि तुम्ही अशुद्ध जातीच्या बायका ज्या मंदिरात प्रवेश करण्यालाही लायक नाहीत, त्यांची फुलं कशी काय ताजी असतात? दोघं मायलेकी ओरडून ओरडून सांगता, आम्ही काहीही केलेले नाही पुजारीजी. आम्ही काही जादूगरणी नाहीत. बहुतेक हे असंच तोंड उघडणार नाही. ही बेचारी कमल तिथेच कोसळते. तारा धावत जाऊन आपल्या आईला बिलगते. तेव्हाच अचानक जोराची आंधी सुटते. संपूर्ण सजावट केलेले पंडाल उद्ध्वस्त होतात आणि दिवे विझून जातात. त्याच्यानंतर लोकांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून येते. त्यांच्यासमोर साक्षात माता दुर्गा प्रकट होते. कोणत्या पाप्याने माझ्या भक्ताला त्रास देण्याचे धाडस केले आहे? सांगा, कोण आहे तो पापी? सांगा सांगा लवकर. पुजारी आणि गावकऱ्यांची बोबडी वळते. मग पुजारी धावत जाऊन कमलकडे जातो आणि म्हणतो, माझ्याकडून फार मोठा अपराध झाला आहे कमल, प्लीज आम्हाला माफ कर. इकडे मातेला क्रोध चढलेलाच असतो आणि म्हणते, तुम्हाला काय वाटतं? भक्ती फक्त या सजावट आणि पंडालातच असते? अरे, भक्ती शिकायची असेल तर माझ्या या भक्तीकडून शिका. हिच्या भक्तीच्या प्रतापानेच प्रेमाने दिलेल्या 2 पुऱ्यातूनच मी तृप्त झाले. कमल आणि ताराच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांच्या मनात एकच विचार येतो, काय ती म्हातारीच्या रूपात स्वतः माता दुर्गाच होती का? तेव्हा तारा आणि कमल मातेसमोर हात जोडून उभ्या राहतात आणि म्हणतात, हे ममतामयी माता, आम्ही सारे तुझेच लेकरं आहोत. या सर्वांच्या वतीने मी तुझ्याकडे क्षमा याचना करते. आमचे पाप क्षमा कर. आम्हाला तुझ्या चरणी आश्रय दे. कमल आणि ताराने अशा प्रकारे क्षमा मागितल्यामुळे देवीचा क्रोध शांत होतो. त्याच वेळी आंधी थांबते आणि विझलेले दिवे आपोआप पेटतात. पहा, यालाच म्हणतात खरी भक्ती. तुम्ही भक्तीला जात भातात विभागून टाकलं आहे. अरे मूर्खांनो, भक्तीला कधी जात भात विभागता येत नाही. लक्षात ठेवा, माझ्या दृष्टीने ताराचंही तितकं स्थान आहे जे तुमचं आहे. माझ्यासमोर माझ्या सर्व भक्तांचे स्थान समान आहेत. आज तारा आणि कमलच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी या गावाला सुख समृद्धी आणि धनधान्याने परिपूर्ण होण्याचा आशीर्वाद देते. इतकं बोलून देवी तिथून अदृश्य होते. सर्व गावकरी तारा आणि कमलची माफी मागतात. त्या दिवसापासून कुणालाही लहान जात असो किंवा मोठी जात मंदिरात प्रवेश करण्यास मनाई राहिली नाही. आज विजयादशमी होती. त्या म्हातारीने, जी स्वतः माता होती, सांगितल्याप्रमाणे जेव्हा कमल आणि ताराने ती पोटली उघडली, त्यातून अनेक हिरे, माणके आणि मौल्यवान दागिने बाहेर आले. दोघींच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांच्या मनात मातेबद्दल प्रचंड श्रद्धा निर्माण झाली. त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतीही कमतरता उरली नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये.